नमस्कार. आजच्या या विश्लेषणात आपण एका अशा विलक्षण माणसाची गोष्ट जाणून घेणार आहोत ज्यांनी गरिबी आणि संकटांचा अक्षरशः डोंगर पार केला. जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर. हे नाव विज्ञानाच्या जगात खूप मोठं आहे, पण त्यांचा इथपर्यंत पोहोचण्याचा प्रवास त्याहूनही थक्क करणारा आहे. शून्य हातात असताना जगाला मेहनत आणि ज्ञानाचा खरा अर्थ कसा शिकवायचा हे त्यांनी दाखवून दिलं. चला तर मग या प्रेरणादायी प्रवासात आपणही सहभागी होऊया. आता सगळ्यात आधी एक प्रश्न मनात येतोच ना, गरिबी आणि संकटांवर मात करून एखादा माणूस चक्क जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ कसा बनू शकतो? म्हणजे बघा, आजूबाजूला काहीही साधनं नाहीयेत, परिस्थिती पूर्णपणे विरोधात आहे. अशा वेळी शून्यातून विश्व कसं उभं करायचं? हा फक्त एका शास्त्रज्ञाचा प्रश्न नाहीये, तर माणसाच्या अफाट क्षमतेचा पुरावा आहे. आणि कार्वर यांचा प्रवास म्हणजे या प्रश्नाचं अगदी जिवंत उत्तर आहे. तर सर्वात आधी आपण त्यांच्या आयुष्याच्या सुरुवातीच्या टप्प्याकडे वळूया. बालपण आणि संघर्ष. जॉर्ज वॉशिंग्टन कार्व्हर यांचा जन्म अमेरिकेतल्या एका अत्यंत गरीब कुटुंबात झाला. बालपण म्हणजे खेळायचा बागडायचा काळ, बरोबर? पण यांच्या वाट्याला मात्र खूप लहान वयातच एकाकीपण आलं. त्यांची आई त्यांच्यापासून दुरावली, पण या सगळ्या दुःखातही एक खूप रंजक गोष्ट घडली. ती म्हणजे त्यांना मिळालेलं नाव झाडांचा डॉक्टर. होय, या छोट्या मुलाला निसर्गाची प्रचंड ओढ होती. जिथे इतर मुलं खेळण्यात मग्न असायची, तिथे छोटे कार्व्हर आजारी झाडांची काळजी घ्यायचे. त्यांना पाणी घालणं, त्यांची निगा राखणं, हे सगळं ते इतक्या मनापासून करायचे की गावातले लोक त्यांना आश्चर्याने झाडांचा डॉक्टर म्हणू लागले. त्यांच्या भविष्यातल्या महान कार्याची ही जणू पहिलीच पायरी होती. यानंतर त्यांच्या आयुष्यातला दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा टप्पा सुरू होतो, शिक्षणासाठी अतुलनीय जिद्द. आता हे लक्षात घ्या की आपण ज्या काळाबद्दल बोलतोय ना, तेव्हा परिस्थिती आजच्यासारखी अजिबात सोपी नव्हती. विशेषतः गरीब आणि कृष्णवर्णीय मुलांसाठी शिक्षण मिळवणं म्हणजे अशक्यप्राय गोष्ट होती. पण कार्वर ते हार मानणाऱ्यांपैकी अजिबात नव्हते. शिक्षणासाठी त्यांनी केलेला संघर्ष ऐकून खरोखरच अंगावर काटा येतो. रोज अनेक किलोमीटर चालत जाणं, उपाशीपोटी राहणं, कधीकधी तर राहायला साधं छप्परही नसायचं. तरीही केवळ ज्ञानाच्या भुकेवर त्यांनी तग धरला. रात्रीचा दिवस करून अभ्यास केला. कुठल्याही शारीरिक किंवा भौतिक अडचणीला त्यांनी स्वतःच्या ध्येयापुढे येऊ दिलं नाही. आणि याच कठोर तपश्चर्येनंतर वेळ येते ती एका मोठ्या बदलाची. कृषी क्रांती आणि संशोधन. शिक्षणासाठी वणवण भटकणारा तोच मुलगा पुढे जाऊन एक महान कृषीशास्त्रज्ञ बनला. त्या काळात अमेरिकेतले शेतकरी एका भयंकर संकटाचा सामना करत होते. सतत एकाच प्रकारचं पीक घेतल्यामुळे जमिनीचा कस पूर्णपणे निघून गेला होता. शेती अक्षरशः धोक्यात आली होती. यावर कार्वर यांनी एक अतिशय भन्नाट आणि अभ्यासपूर्ण उपाय सुचवला. त्यांनी सांगितलं, पीक पद्धतीत बदल करा आणि शेंगदाण्यांची लागवड करा. हो, शेंगदाणे, कारण शेंगदाण्यांसारखे पिकं जमिनीला आवश्यक असणारं नायट्रोजन पुन्हा मिळवून देतात. जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचा हा विचार त्या काळात खऱ्या अर्थाने क्रांतिकारी होता. आणि मजा बघा, त्यांनी फक्त शेंगदाणे पिकवायचा सल्ला देऊन ते थांबले नाहीत. त्या शेंगदाण्यांचं मूल्य वाढवण्यासाठी त्यांनी अफाट संशोधन केलं. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण त्यांनी शेंगदाण्यांपासून चक्क साबण, रंग, तेल, अगदी औषधं अशा कितीतरी दैनंदिन वापराच्या वस्तू तयार करण्याचं शोध लावले. एकाच संशोधनाने हजारो शेतकऱ्यांचं आयुष्य एका झटक्यात बदलून टाकलं. त्यांना आर्थिक स्थैर्य तर मिळालंच, पण शेतीला एक शाश्वत स्वरूपही प्राप्त झालं. आता वळूया त्यांच्या आयुष्यातल्या सर्वात हृदयस्पर्शी भागाकडे, कार्वरचा अमर संदेश. एवढं मोठं संशोधन करून जगप्रसिद्ध झाल्यावरही कार्वर यांचा मूळ स्वभाव कधीच बदलला नाही. विचार करा, ते यातून किती अफाट संपत्ती कमवू शकले असते. पण त्यांचा मार्ग पूर्णपणे वेगळा होता. ते नेहमी म्हणायचे, ज्ञान हे फक्त स्वतःसाठी नसतं, ते लोकांच्या मदतीसाठी वापरलं पाहिजे. हा विचार खरंच खूप खोल आहे. एवढं ज्ञान मिळूनही त्यांच्यात कसलाही अहंकार नव्हता. समाजातील तळागाळातील लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठीच ज्ञानाचा उपयोग झाला पाहिजे, ही त्यांची निस्वार्थ भावना होती. त्यांचा हाच विचार आज त्यांच्या खऱ्या वारशाची ओळख करून देतो. कार्वर यांचा संपूर्ण जीवनपट आपण एका साध्या पण अत्यंत ताकदीच्या समीकरणात मांडू शकतो. मेहनत अधिक जिद्द अधिक शिक्षण बरोबर यश. एका गरीब अनाथ मुलाने जगाला दाखवून दिलं की फक्त या 3 गोष्टींच्या जोरावर कोणीही जगप्रसिद्ध शास्त्रज्ञ बनू शकतं. परिस्थिती कितीही कठीण असू द्या, स्वप्न मोठी ठेवणं आणि ती पूर्ण करण्यासाठी कधीही मेहनत न सोडणं, हेच यशाचं खरं रहस्य आहे. इच्छाशक्ती असेल तर कोणतीही गोष्ट साध्य होऊ शकते, हेच यातून सिद्ध होतं. आणि म्हणूनच या विश्लेषणाच्या शेवटी एक अत्यंत महत्त्वाचा आणि विचार करायला लावणारा प्रश्न उभा राहतो. मेहनत, जिद्द आणि शिक्षणाच्या जोरावर कोणती मोठी स्वप्न पूर्ण होऊ शकतात? जॉर्ज वॉशिंग्टन कार्वर यांच्या या प्रवासाने आपल्याला शिकवलंय की मानवी कष्टाला आणि समर्पणाला कोणतीही सीमा नसते.
प्रामाणिक प्रयत्न आणि ज्ञानाची सांगड घातली तर अशक्य वाटणारी स्वप्नसुद्धा वास्तवात उतरतातच. आजचं हे साध्वीकरण आपण इथेच थांबूया, पण या प्रश्नावर नक्की विचार करा आणि शोधत रहा स्वतःमधली ती अमर्याद क्षमता.